नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नयन बहादुर राजमाने, साहित्य नयन, लातूर। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष माननीय प्रकाश जडे सर यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। खरं तर माझे माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी आहे आणि पंढरपूर जवळच मंगळवेढा आहे। मंगळवेढे गावाची ऐतिहासिक परंपरा ही अतिशय मोठी आहे। असं म्हटलं जातं की त्याचं पूर्वीचं नाव हे जीवनपुरी होतं आणि मंगल राजाच्या नावावरून मंगळवेढा हे नाव प्रचलित झालं। मंगळवेढ्याची जमीन हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, कारण तिथली जमीन ही काळी जमीन आहे आणि महाराष्ट्रात ज्वारीचं कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध आहे। इथली मालदांडी ज्वारी ही सुप्रसिद्ध आहे। मंगळवेढा संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते। येथील संत दामाजी, संत कानोपात्रा, संत चोखामेळा, बाळकृष्ण महाराज, संत कर्ममेळा, संत बसवेश्वर महाराज यासारखे अनेक संत येथे होऊन गेले आणि या संतांच्या सोबतच शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। अशा भूमीतच कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवून समाजासाठी, साहित्यासाठी, विशेषत्वाने समूहासाठी, संघटनासाठी आपल्या आयुष्यातील क्षणोक्षण वेचणारे माननीय प्रकाश जडे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रेखा जडे यांचं सातत्याने कार्य सुरू आहे। हे दाम्पत्य एका विचाराने मनापासून समाजासाठी कार्य करत आलेलं आहे। जडे सरांची किती रूपं म्हणावीत, विविध रूपं आहेत त्यांची। उत्तम पत्रकार आहेत, ज्ञानदान करणारे शिक्षक आहेत, कवितेचे समीक्षक आहेत, साक्षेपी संपादक आहेत, उत्तम संघटक आहेत, सहृदयी कवी आहेत, संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांचं, चिंतनशील लेखक आहेत, साहित्य संमेलनांचे आयोजक आहेत, अनेक प्रकारचे जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांना घडवणारे, साहित्यिक म्हणून एक दिशा देणारे मार्गदर्शक आहेत आणि उत्तम माणूस सुद्धा आहे। लोकविलक्षण असं हे व्यक्तिमत्व शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरण इत्यादी क्षेत्रामध्ये सातत्याने कार्य करत आलेलं आहे। वात्सल्य सूक्त सारखा काव्यसंग्रह लोकांच्या हृदयामध्ये जाऊन पोहोचलेला आहे। लेक आणि वडील यांच्या नात्यांवरच्या संवेदनशील अशा भावना त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचं सादरीकरण मंचावरती त्यांच्या स्नुषा स्मिता जडे मॅडम करत असतात। अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या सादर करतात। या कार्यक्रमाचा लाभ आम्ही लातूरकरांनी सुद्धा घेतलेला आहे। आम्ही त्याचं आयोजन लातूरमध्ये दयानंद सभागृहात केलेलं होतं। त्याचबरोबर विविध साहित्य संमेलनांचं आयोजन सुद्धा सर नेहमी सातत्याने करतात, ज्याच्यामध्ये साहित्य आणि संगीत संमेलन म्हणून ते ऑफलाईन आणि ऑनलाईन, कोरोना काळामध्ये त्यांनी ऑनलाईन सुद्धा हे कार्यक्रम घेतलेले आहेत। शिवार साहित्य संमेलन असेल, विविध चर्चासत्रे असतील, व्याख्याने असतील किंवा पुरस्कारांचे कार्यक्रम असतील, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते सातत्याने करत असतात। तर त्यांना 75च्या निमित्ताने म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अनेक शुभेच्छा देते आणि पुढील आयुष्य त्यांना आरोग्यदायी लाभो आणि दुप्पट ऊर्जा त्यांना मिळो, की त्यांना हे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळो। मनपूर्वक धन्यवाद।